स्त्रिया फक्त एक वस्तू आहेत. त्यांच्या इच्छा आकांक्षांना काहीच महत्त्व नाही. ही संकल्पना स्वीकारणारं एक गाव, अंधश्रद्धेच्या साकड्यांनी जखडलेलं, जिथं एक भयावह विधी ठरवला जातो. पण यावेळी इतिहास बदलणार होता. एका स्त्रीच्या संघर्षानं एका रात्रीत गावातले सर्व नियम मोडले जाणार होते. काळ्या शक्तींचं आणि अंधश्रद्धेचं साम्राज्य हादरवणारं होतं आणि साक्षी तिचं अस्तित्व सिद्ध करणार होती. पण प्रश्न हा होता, ही लढाई जिंकणं सोपं होतं का? की एका नवीन भयकथेची सुरुवात होणार होती. चित्रपटाची सुरुवात त्या गावापासून होते, जिथे छोरी पार्ट 1 हा चित्रपट संपला होता. इथे आपण एका लहान मुलीला पाहतो, जी रात्रीच्या अंधारात तिच्या आईला शोधत असते. तेव्हा अचानक जेव्हा ती विहिरीजवळ जाते, तेव्हा काही काळ्या शक्ती तिला विहिरीत ओढून नेतात आणि हा सीन इथेच कट होतो. यानंतर आपण साक्षीला पाहतो, जिने त्या रहस्यमय गावातून निघून जाऊन आता दुसऱ्या शहरात स्थलांतर केले होते. ती आपल्या मुलगी ईशानीसोबत समरच्या भाड्याच्या घरात राहते. पण समर तिच्याकडून भाडे घेत नाही. या शहरात साक्षी आता शिक्षिका देखील बनली आहे. पण ती स्वतःच्या मुलीला स्कूलमध्ये टाकू शकत नाही. साक्षी प्राचार्यांना विनंती करते की तिला तिच्या मुलीला घरी शिकवण्याची परवानगी द्या. पण प्राचार्य स्पष्ट नकार देतात, कारण असे केल्यास सर्व पालक तेच करू लागतील. ईशानीला काही समस्या आहेत, ज्यामुळे ती शाळेत जाऊ शकत नाही. जेव्हा साक्षी शाळेत शिकवायला जाते, तेव्हा राणी नावाची केअरटेकर ईशानीची काळजी घेते. ईशानीची खरी समस्या म्हणजे ती सूर्यप्रकाश सहन करू शकत नाही. जसंच ती सूर्यप्रकाशात जाते, तिला जळजळ होऊ लागते. याच कारणामुळं ती शाळेत जाऊ शकत नाही आणि याबाबत साक्षी प्राचार्यांशी बोलत असते. मात्र प्राचार्य मुळीच ऐकून घेत नाही आणि म्हणतात की तिला तिच्या मुलीला शाळेत आणावंच लागेल. साक्षीला आणि तिच्या मुलीला त्या रहस्यमय गावातून बाहेर पडून आता 7 वर्ष झाली होती. आता ईशानीसुद्धा 7 वर्षाची झाली होती. साक्षी तिची खूप काळजी घेत होती आणि तिने ठरवले होते की ती आपल्या मुलीला शाळेत नेणारच. त्यामुळे ती ईशानीला कपड्यांनी पूर्णपणे झाकून टाकते, जेणेकरून सूर्यकिरण तिच्यावर पडू नयेत. अशा प्रकारे ती तिला शाळेत घेऊन जाते आणि तिच्या शिक्षणाची व्यवस्था करते. ईशानी ही खूप हुशार होती. ती सतत आपल्या आईला वेगवेगळे प्रश्न विचारत राहायची. त्याचवेळी त्यांच्या घरी समर नावाचा पोलीस अधिकारी येत असायचा आणि ईशानी त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होती. त्याच्यासोबत तिचा एक स्पेशल बॉन्ड होता. रात्री साक्षी ईशानीला गोष्टी सांगून झोपवते आणि मग समरला भेटायला जाते. दोघं ज्यावेळी भेटायचे तेव्हा साक्षी नेहमीच समरचे आभार मानायची, कारण त्याने तिची खूप मदत केली होती. त्या घरात साक्षी आणि ईशानी 7 वर्षांपासून राहत होत्या. पण समरने कधीही त्यांच्याकडून घर भाडं घेतलं नव्हतं. समर म्हणायचा की हे माझ्या आईचं घर आहे आणि जर ती असती तर तिनेही तुझ्याकडून भाडं घेतलं नसतं. यानंतर छोरी 1 मधील काही फ्लॅशबॅक सीन दाखवले जातात, जिथे समर आणि साक्षी बोलत असतात. त्या गावात एक विचित्र प्रथा होती. मुली जन्मल्या की त्यांना लगेचच मारल्या जायचं. ही प्रथा तिथे अनेक वर्षांपासून सुरू होती. पण यावेळी साक्षीने असं काही होऊ दिलं नाही. तिचे सासू सासरे मारले गेले आणि राजवीरही त्यात मृत्युमुखी पडला. या सगळ्यात समरने साक्षीला खूप मदत केली होती, पण त्या सगळ्यांचा मृतदेहांचा काही पत्ता लागला नव्हता. नंतर साक्षीला पोटात प्रचंड वेदना सुरू झाल्या, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तेव्हा तिने एका मुलीला जन्म दिला. पण जसंच त्या बाळावर सूर्यकिरण पडले तसे तिच्या त्वचेला जळजळ होऊ लागली. ही मुलगीच ईशानी होती. त्या दिवसापासून अमर साक्षी आणि ईशानीसोबतच राहू लागला आणि त्यांची मदत करत राहिला. एक बाजूला समर आणि साक्षी एकमेकांशी बोलत असतात, तर दुसऱ्या बाजूला ईशानी घरी एकटीच असते, कारण केअरटेकर राणी बाहेर आराम करत असते. जेव्हा ईशानी घरी एकटी असते तेव्हा तिला काही काळ्या शक्तींचा छाया दिसतो. ती जसजशी त्यांच्या जवळ जाते, त्या काळ्या शक्ती तिच्यावर वर्चस्व मिळवतात आणि तिला आपल्यासोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. जेव्हा राणीने पाहिले की कोणीतरी ईशानीला गुपचूप घेऊन जात आहे, तेव्हा तिने त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ते लोक घराच्या बाहेर पडले, तेव्हा काही अनोळखी माणसांनी राणी आणि ईशानी दोघींनाही पळवून नेले. जेव्हा साक्षी घरी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की घरात कोणीही नाही आणि दार पूर्णपणे उघडे आहेत. हे पाहून ती पूर्णपणे घाबरते आणि त्वरित समरला बोलावते. समर लगेच आपल्या काही टीमला ईशानीचा शोध घेण्यासाठी पाठवतो. मात्र साक्षी प्रचंड घाबरलेली असते, कारण जर ती सकाळपर्यंत सापडली नाही तर मोठी समस्या निर्माण होऊ शकते, कारण सूर्यप्रकाशात गेल्यावर ईशानीला जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्याचवेळी समरचा साक्षीला फोन येतो आणि तो तिला सांगतो की CCTV फुटेजमध्ये ईशानी दिसली आहे. त्यातून समजतं की प्रधानचे लोक ईशानी आणि राणीला आपल्यासोबत घेऊन गेले आहेत. हे तेच गाव आहे जिथे
छोरी चित्रपट संपला होता. संपूर्ण परिसर उशाच्या शेतांनी भरलेला होता आणि त्यामध्ये अनेक वाटा होत्या. त्याच वाटांपैकी एकावरून एक माणूस येतो आणि साक्षीला बेशुद्ध करून आपल्यासोबत घेऊन जातो. त्याचवेळी काही लहान मुलं समर आणि इतर पोलिसांवर दगडफेक करून पडून जातात. यानंतर जेव्हा साक्षीला शुद्ध येते तेव्हा ती स्वतःला एका विचित्र जागी पाहते. तिला समोर राजवीर उभा असल्याचं दिसतं आणि तेव्हा तिला समजतं की त्याची मृत्यू झाली नव्हती, तो फक्त जखमी झाला होता. राजवीरच्या समोर गावचा सरपंच उभा असतो आणि तो सांगत असतो की जर प्रधानने या मुलीला स्वीकारले तर आपल्या गावात सुख समृद्धी परत येईल. तो पुढे सांगतो 3 दिवसांनी प्रधानसमोर या लहान मुलीचे समर्पण करावे लागेल. तोपर्यंत तिला तयार करायचे आहे आणि त्याच दिवशी साक्षीला सर्वांसमोर ठार मारले जाईल. हे ऐकून साक्षी पूर्णपणे हादरते की नक्की काय चाललं आहे. दुसऱ्या बाजूला समर आणि त्याचे पोलीस टीम संपूर्ण भाग पिंजून काढतात, पण काहीच सापडत नाही. त्यामुळे ते परत निघून जातात. यानंतर साक्षीला एका काड्या कोठडीत टाकले जाते. दुसरीकडे ईशानीलाही एका गडद खोलीत कैद करून ठेवले जाते. तिथे सानी नावाचा एक मुलगा तिच्याजवळ येतो. तो स्वतःला मुलगा म्हणून बोलतो, पण प्रत्यक्षात ती एक मुलगी असते. ती ईशानीला एक औषधी काढा पिण्यास सांगते, पण ईशानी तो काढा प्यायला नकार देते. दुसऱ्या बाजूला साक्षी त्या काड्या कोठडीमधून बाहेर पडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत होती, पण तिथून सुटका करणे जवळपास अशक्यच होते. थोड्या वेळाने तिथे दासीमा येते. तेव्हा समजतं की ती कोणतीही साधी स्त्री नाही, तर प्रत्यक्षात प्रधानाची पत्नी आहे. ती आता प्रधानासाठी पुढील दासी तयार करत होती आणि ती दुसरी कोणी नसून ईशानीच होती. दासीमा ईशानीला संपूर्णपणे एक स्त्री बनवण्यासाठी काही विधी करत होती. तिथेच दुसऱ्या बाजूला राजवीर सरपंचाला विनंती करत होता की त्याला पुन्हा त्या गटात सामील करून घ्यावं. यावर सरपंच म्हणतो, जर 3 दिवसांनी प्रधानाने त्या मुलीचे समर्पण स्वीकारले तर तुझ्या पत्नीला सर्वांसमोर ठार मार आणि मग तुला पुन्हा या गटामध्ये जागा मिळेल. यानंतर दासीमा ईशानीजवळ येते आणि तिला एक औषधी काढा पाजते. ती सांगते, जर तू हा काढा प्यायलीस तर तू खूप शक्तिशाली होशील. हा काढा जर तिने प्यायला तर 2-3 दिवसातच ती पूर्णतः स्त्री बनेल. तिथेच साक्षी जेव्हा कोठडीत एकटी बसलेली असते तेव्हा तिला तिच्या मुलीच्या ईशानीचा आवाज ऐकू येतो. जसेच तिला आवाज ऐकू येतो तसेच ती टॉर्च घेऊन तिला शोधायला निघते. साक्षी अनेक टनल्स पार करत असते, पण तिला केवळ मुलीचा आवाज ऐकू येत होता. ती प्रत्यक्ष कुठे आहे हे तिला समजू शकत नव्हतं. दुसरीकडे ईशानीलाही तिच्या आईचा आवाज ऐकू येतो. ती त्या आवाजाचा पाठलाग करत बाहेरच्या दिशेने धावत जाते, पण जसजशी ती बाहेर येते तसेच सूर्याच्या किरणांमध्ये तिचे शरीर जळायला लागते. तिच्या चेहऱ्यावर आणि संपूर्ण शरीरावर तीव्र जळजळ होऊ लागते. हे सर्व दासीमा दुरून पाहत असते आणि आपल्या शक्तीने ती तात्काळ ईशानीजवळ पोहोचते. दासीमा ईशानीला त्या जागेवरून परत घेऊन येते. ती पाहते की ईशानीच्या शरीरावर अनेक ठिकाणी भाजल्याच्या खुणा झाल्या आहेत. ती तातडीने ईशानीच्या संपूर्ण शरीरावर एक विशेष औषधी लेप लावते आणि काही वेळातच ईशानी पूर्णपणे बरी होते. तेव्हा सरपंच तिथे येतो आणि दासीमाला आदेश देतो, ही आता तुझी जबाबदारी आहे. तिने लवकरात लवकर बरे होऊन स्त्री बनले पाहिजे. जर असं झालं नाही तर प्रधान तुला ठार मारतील. यावरून स्पष्ट होते की दासीमाकडे मोठ्या शक्ती जरी असल्या तरीही तिला कुठलाच मानसन्मान मिळत नव्हता. सरपंच सुद्धा तिच्याशी नीट वागत नव्हता. पण दासीमा त्याला उत्तर देते, मी माझं काम योग्य प्रकारे करत आहे. ईशानी लवकरच पूर्ण स्त्री बनेल. दुसरीकडे समर अजूनही ईशानीचा शोध घेत होता आणि शोधता शोधता पुन्हा त्याच ठिकाणी पोहोचतो. त्याला तिथे एक जुनी विहीर दिसते. त्याच्यासोबत काही मोठी पोलीस फौज नसते, फक्त एक कॉन्स्टेबल त्याच्यासोबत असतो. तो कॉन्स्टेबलला बोलतो, जर मी उद्या संध्याकाळपर्यंत परत आलो नाही तर इथे मोठ्या प्रमाणात पोलीस फौज पाठव. इतकं बोलून समर त्या विहिरीत आत शिरतो. दुसऱ्या बाजूला ईशानी आणि दासीमा एका खोलीत बसलेल्या असतात. ईशानी दासीमाला विनंती करते की मला एक गोष्ट सांगा ना. त्यावर दासीमा तिला एक रहस्यमय कथा सांगते. एका राज्यात एक मोठा राजकुमार होता. तो केवळ अशाच मुलीशीच विवाह करू शकत होता जिने अपार शक्ती प्राप्त केली असेल. जर त्याने अशा मुलीशी लग्न केलं तर तिला पंख मिळतील. ही गोष्ट ऐकून ईशानी उत्साहाने विचारते, जर राजकुमाराने मला पसंत केलं तर मलाही पंख मिळतील का? दासीमा स्मित हास्य करत उत्तर देते, हो, पण त्यासाठी तुला आपल्या प्रधानासमोर समर्पण करावं लागेल. हे ऐकून ईशानी समर्पण करायला तयार होते. त्यानंतर आपण साक्षीला पाहतो, जी अजूनही त्या ठिकाणी कैद होती. तेव्हा अचानक तिथे अनेक स्त्रिया येतात आणि साक्षीला मदतीसाठी विनवणी करतात. पण हा फक्त तिचा एक भ्रम होता. थोड्याच वेळात खऱ्या अर्थाने तिच्यासमोर केअरटेकर राणी येते, कारण तिलाही किडनॅप करून या ठिकाणी आणलं गेलं होतं. तिथेच काही क्षणात राजवीर देखील पोहोचतो आणि राणीला निर्दयपणे ठार मारतो.
हे पाहून साक्षी पूर्णपणे हादरून जाते. दुसऱ्या बाजूला ईशानीच्या पोटात प्रचंड वेदना सुरू होतात. हे पाहताच दासीमा समजून जाते की महावारीमुळे ईशानी आता पूर्णपणे स्त्री बनली आहे. याचा अर्थ ईशानी प्रधानासमोर समर्पण करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. साक्षी रडत राजवीरला विनंती करते, ईशानी आपलीच मुलगी आहे, तिला वाचवायला हवं. पण राजवीर पूर्णपणे वेडसर झाला होता. त्याने साक्षीवर अत्यंत अमानुष मारहाण सुरू केली. तो तिला इतकं मारतो की साक्षी अर्धमेली होते. दरम्यान संपूर्ण गावात जाहीर केलं जातं की ईशानी प्रधानासमोर समर्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे आता तिच्या आणि प्रधानाच्या लग्नाची तयारी सुरू होते. दुसऱ्या बाजूला साक्षी अर्धमेल्या अवस्थेत जमिनीवर पडलेली असते. तिला कुणीच वाचवायला नसतं. ती थोड्याशा चेतनेने हळूहळू एका जुन्या विहिरीकडे सरकत जाते आणि त्या विहिरीत उडी मारते. विहिरीच्या तळाशी साक्षी पाहते की तिथे तिच्यासारख्या अनेक स्त्रिया आधीपासूनच उपस्थित आहेत, पण त्या सर्व मरण पावलेल्या असतात. तेव्हाच त्या सर्व स्त्रिया आपल्या हाताने साक्षीच्या डोक्यावर स्पर्श करतात आणि त्यांच्या सर्व शक्ती साक्षीमध्ये एकवटतात. त्या रात्री ईशानीला प्रधानच्या हवाली करायचं होतं, पण आता साक्षी एक नवीन शक्ती मिळून परत येणार होती. त्यावेळी सरपंचाच्या समोर राजवीर उभा असतो. राजवीर अभिमानाने सांगतो, मी साक्षीला इतकं मारलं की ती आता अर्धमेल्या अवस्थेत असेल, ती मरणारच आहे. हे ऐकताच सरपंच संतापून उठतो. तो राजवीरला ओरडतो, आपल्याला फक्त तिला मारायचं नव्हतं, तर संपूर्ण गावासमोर तिचा गळा कापून इतर स्त्रियांना धडा शिकवायचा होता. त्यांना कायमसाठी भीती वाटली पाहिजे की त्यांचंही असंच काहीतरी होऊ शकतं. हे ऐकून राजवीर पुन्हा साक्षीकडे परत जातो. त्याचवेळी समर सहानीला पकडतो. तो सहानीला विचारतो, साक्षी आणि ईशानी कुठे आहेत, मला तिकडे घेऊन चल. दरम्यान ईशानीची डोली तयार होते. संपूर्ण गाव त्या विधीला उपस्थित असतो. सरपंच अतिशय आनंदी असतो, कारण ईशानीला प्रधानाच्या हवाली केल्यावर गावात पुन्हा सुखसमृद्धी परत येईल. आणि नेमकं त्याच वेळी राजवीर साक्षीला दोराने बांधून फरफटत घेऊन येतो. पण साक्षी आता ती नव्हतीच, ती कुणीतरी वेगळीच झाली होती. कुऱ्हाडीच्या नवीन टोकदार शक्तीसारखी एक नवीन साक्षी. साक्षीच्या आत आता त्या सर्व मृत स्त्रियांची शक्ती एकवटली होती. ती राजवीरला जबरदस्त मारू लागते. ती त्याला स्पष्ट सांगते, तू आजपर्यंत जे काही केलंस ती एक फार मोठी चूक होती. गेल्या वेळी तुला जीवनदान मिळालं, पण यावेळी नाही. साक्षी राजवीरला अत्यंत भयंकर मृत्यू देते. राजवीर एका शक्तिशाली स्त्रीसमोर अपयशी ठरतो. नंतर साक्षी समरला भेटते. ती त्याला संपूर्ण सत्य सांगते. ते ईशानी आणि प्रधानाच्या लग्नाला थांबवण्यासाठी जातात, पण त्या क्षणी सरपंचाचे सैनिक समोर येतात. समर साक्षीला सांगतो, तू ईशानीला शोध, मी यांना थांबवतो. आणि समर त्यांच्याशी झुंजायला सज्ज होतो. आणि आता शेवटच्या आणि सर्वात धक्कादायक टप्प्यावर कथा येते. दुसरीकडे दासीमा सगळ्या तयारी पूर्ण करते आणि त्याचवेळी प्रधान त्या अंधाऱ्या गुहेतून बाहेर येतो. तो आदिमानवासारखा दिसत असतो. त्याचं राक्षसी रूप भीतीदायक होतं. दासीमा ईशानीला त्याच्या हवाली सोपवते आणि प्रधान ईशानीला घेऊन आत जातो. तो जाताना दासीमाला जोरात लाथ मारतो. यावरून स्पष्ट होते की दासीमाला इथे काहीच किंमत नव्हती. त्याचवेळी साक्षी त्या ठिकाणी पोहोचते. ती आश्चर्यते, पण तिथे तिचा सामना दासीमाशी होतो आणि आता एका महाभयंकर लढाईला सुरुवात होते. दासीमाला प्रचंड काळ्या जादूच्या शक्ती होत्या, पण साक्षीकडे कुऱ्हाडीच्या धारेसारखी तीव्र शक्ती होत्या. ती दासीमाला तुच्छतेने म्हणते, तू फक्त एक गुलाम आहेस, तुझी काहीच किंमत नाही आणि हे विधी पूर्ण झाल्यावर तुझी किंमत शून्यावर जाईल. आणि ती दासीमाला जबरदस्त मारते. साक्षी मग त्या गुहेत आत शिरते, पण ती तिथे एकटीच असते. तिथे कोणीच नव्हतं, ईशानीही नव्हती. पण मग तिला एक मोठा लोखंडी बॉक्स दिसतो. ती अंदाजानं उघडते आणि त्यात बंदिस्त असते ईशानी. साक्षी ईशानीला त्या बंदिवासातून मुक्त करते आणि अखेरच्या आणि सर्वात थरारक टप्प्यावर कथा पोहोचते. साक्षीचा सामना होतो त्या राक्षस प्रधानाशी. तो अतिशय क्रूर आणि शक्तिशाली होता. त्याच्याकडेही प्रचंड काड्या शक्ती होत्या आणि तो ईशानीचं समर्पण स्वीकारायला तयार होतो. पण अचानक एक वेगळीच काळी शक्ती तिथं प्रकट होते. आणि ही कोणाची शक्ती असते, तर ही शक्ती असते दासीमाची. दासीमा प्रधानाशी भीषण संघर्ष करत असते. ती ईशानीला वाचवते. हे पाहून साक्षीला प्रचंड आनंद होतो, कारण आता दासीमाला समजलं होतं की ती फक्त एक गुलाम होती. या विधीनंतर तिनं कितीही सेवा केली तरी तिची किंमत शून्यच राहणार होती. तिच्या नजरेसमोरच गावकऱ्यांनी तिला फक्त एक वस्तू म्हणून वागवलं होतं. दुसरीकडे सरपंचाला अटक होते, कारण पोलीस आधीच तिथे पोहोचले होते. सरपंच आणि त्याच्या सगळ्या साथीदारांना अटक होते. आणि आता साक्षी, दासीमा आणि ईशानी तिकडून निघू लागतात. पण त्यांना माहिती असतं की तो दानव प्रधान कधीही जागा होऊ शकतो. त्यामुळे ते ईशानीला एका डोलीत बसवतात आणि तिला सूर्यप्रकाशाच्या किरणांपासून वाचवत घेऊन निघतात.
पण तेवढ्यात अचानक लोखंडी बेड्या प्रकट होतात आणि त्या साक्षीला खेचून नेतात. दासीमा तिला वाचवण्याचा प्रयत्न करते, पण ती अपयशी ठरते. साक्षी त्या खोल विहिरीत उडली जाते, पण ती शेवटच्या क्षणी दासीमाला सांगते, या दानवाला संपवणं गरजेचं आहे, कारण तो पुन्हा जिवंत झाला तर हे भयकथाचक्र कधीच थांबणार नाही. संपूर्ण जागा उद्ध्वस्त होऊ लागते आणि साक्षी त्या आदिमानव प्रधानाशी अंतिम लढाई लढते. तिच्याकडे त्या हजारो स्त्रियांच्या शक्तीचं संरक्षण असतं आणि ती तो प्रधान कायमचा नष्ट करते. आणि अशा धक्कादायक वळणावर ही कथा संपते. साक्षी त्या अंधारमय गुहेत उभी होती, सभोवताली रक्ताच्या थारोळ्यात पडलेले नरक यातनांचे साक्षीदार, आणि समोर तो अजूनही श्वास घेत असलेला आदिमानव प्रधान. त्याच्या डोळ्यात भीती नव्हती, हिंसेची आस होती. तू मला संपवू शकत नाहीस, तो गुरगुरला. पण साक्षी आता एकटी नव्हती. तिच्या शरीरात त्या असंख्य अन्यायग्रस्त स्त्रियांच्या शक्ती जागृत झाल्या होत्या. आणि मग एक महाभयंकर युद्ध घडतं. अचानक जमीन हादरू लागते, गुहेच्या भिंती कोसळू लागतात. साक्षीने शेवटचा वार केला. त्या आदिमानवाचा अंत झाला का, की तो पुन्हा कधीतरी परतणार आहे? गावातले लोक अजूनही थरथरत होते. सूर्याची किरणं अंधार फाडून आत शिरली, पण त्या सावल्यांनी पूर्णपणे हार मानली होती का? किंवा ही केवळ एका नवीन भयकथेची सुरुवात होती?